आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर अभिषेक मिरगे. कारण मला कायम असं वाटतं की हे जे उद्याच्या भारताचं सगळी धुरा आहे ती अशा तरुण इंजिनियरच्या हातात आहे आणि त्यातलेच एक इंजिनियर माझ्यासोबत आहेत. सो गप्पांना आपल्याला सुरुवात करायची इथून की मला हवंय तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्ही खरं तर या फील्डमध्ये आलात? तर तसं तर माझं शिक्षण SVRD जळगाव जामोद म्हणून झालेलं आहे. म्हणजे बरोबर. आमच्याच गावाला खूप ही छान शाळा होती. बरं. त्यानंतर मी माझा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नागपूर इथून केलाय. बरं. खूप छान असं कॉलेज आहे. तिथून माझं चांगलं शिक्षणाकडून माझं झालेलं आहे. ओके. आणि माझं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये यायचं हे होतं की मला खूप असा इंटरेस्ट आहे या फील्डमध्ये आणि मला खूप आवड आहे. बरं, बरं. म्हणून मग तुम्ही या फील्डमध्ये आलात. हो सर. व्हेरी गुड. सो आता काही कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड प्रश्नांकडे येऊया. कारण आताच तुम्ही रिसेंटली पास आउट आहात हो सर. आणि आता तुम्ही या फील्डमध्ये काम करायला सुरुवात केली आहे. तंत्रज्ञानाची आता किती मदत, टेक्नॉलॉजीची किती मदत आता या फील्डमध्ये होते, एक. आणि दुसरं, आता असं वाटतं का की कुठला अजून कोर्स केला पाहिजे, आता जे तुम्ही शिकलाय त्याच्याबरोबर बदलत्या टेक्नॉलॉजीसाठी? तर टेक्नॉलॉजी तर खूप अशी चांगली वाढत चालली आहे आणि ॲज कम्पेअर्ड टू बॅक साईड आधीपेक्षा आता खूप छान आणि खूप सिंपल झालेलं आहे वर्क आमचं सध्यापुरतं तरी. बरोबर. आणि टेक्नॉलॉजीमध्ये जेवढं पण आता शिकण्यासारखं आहे, तर तसं तो भरपूर आहे, खूप आहे असं शिकण्यासारखं आहे. कारण की टेक्नॉलॉजी खूप अशी कंटिन्युअसली चेंज होत आहे. अच्छा. तर त्याचा खूप चांगला इफेक्ट होत आहे सर आमच्या. बरोबर. दुसरं, अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज या फील्डमध्ये खूप मोठं आहे. हो सर, खूप. आणि जेव्हा तुम्ही आता शिकून पास आउट होऊन जेव्हा पहिल्यांदा जाता आणि जेव्हा तुम्हाला असं प्रॅक्टिकली कळतं, की हो. अरे त्याला तर त्यातलं काहीच कळत नाहीये कामगाराला, तर तो काहीतरी चुका करतोय. हो. तर अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? तर या कामगारांकडून काम करायला खूप आपल्याला रिस्क असतो. कारण हं. की जर कधी आपण त्यांना कंटिन्युअसली त्यांच्याकडे आपण लक्ष नाही दिलं, त्यांच्याकडे आपण वॉच नाही ठेवला, हं, हं. तर ते कामगार चुकी खूप मोठी करू शकतात आणि त्याचा आपल्याला खूप मोठा लॉस असा म्हणजे आपल्याला पडू होऊ शकतो. शकतो. बरोबर. आणि आमचा असा एक्सपिरियन्स झालेला आहे, कारण की आता मी ट्रेनिंग पिरियडला आता 1 वर्ष मला झालंय लगभग हं. ट्रेनिंगला असताना. तर मी असे खूप कामगार बघितले ज्यांच्यामुळे की क्लायंटचा आणि आमचा पण लॉस झालेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे खूप प्रॉब्लेम. बरोबर, बरोबर. दुसरं, रेसिडेन्शियलमध्ये काम करताना बऱ्याचदा असतं त्या क्लायंटचं बजेट फार लिमिटेड असतं. हो. आणि बीइंग इंजिनिअर तुम्हाला किंवा आता यंग असल्यामुळे तुम्हाला फार असं वाटत असतं, की मी काहीतरी क्रिएटिव्ह करावं, नवीन बरोबर, करावं. बरोबर. पण मग बजेट आणि ही क्रिएटिव्हिटी, क्वालिटी हे दोन्हीचा समतोल कसा साधता? तर याचा समतोल आम्ही असा साधतो की क्लायंटचा समजा कधी बजेट कमी असलं, तर आम्ही त्यांचं जे कन्स्ट्रक्शन आहे किंवा त्याचे इंटिरियर्स आहे ते सिंपल ठेवतो. हं, हं. आणि त्यामध्ये सिम्पली एस्थेटिक्स वर आम्ही फोकस करतो. त्यामुळे त्यांचं घर पण सुंदर बनतो आणि त्यांना पण आनंद होतो आणि त्यांचं बजेटमध्ये पण काम होऊन जातं. बरोबर, बरोबर. दुसरं एक आता प्रश्न असा मला विचारायचा आहे. तुम्ही याच भागातले मूळचे आहात, हो सर. यंग आहात आणि इंजिनिअर आहात. या तिन्ही कॉम्बिनेशनमधून हा प्रश्न आहे. हो. ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्याचं विकासाचं व्हिजन हो. असं जर तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर आता पुढच्या 20-25 वर्षात काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे, जर बुलढाण्याचा सर्वांगीण विकास आपल्याला साधायचा असेल तर? तर सर्वांगीण बुलढाण्याचा समजा विकास करायचा, इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला खूप त्यावर काम करायची गरज आहे. बरं. कारण की जो भाग बुलढाणा येतो त्यामध्ये खूप ग्रामीण भाग पण येतो. हं, तर हं. त्यांना डेव्हलप करणे, त्यांच्या नीड्सला कव्हर करणे, त्याचा खूप मोठा असा आपल्याला योगदानाची गरज आहे. बरोबर. आणि जे पॉलिटिकल आपल्याकडे हे आहेत, लीडर्स आहेत, हं, हं. त्यांच्याकडून पण खूप सहयोगचं असं आपल्याला गरज आहे सध्या. बरोबर. पण या सगळ्यामध्ये शासन कशी मदत करू शकतं किंवा गव्हर्नमेंटचा काय रोल असेल हे तुमच्या व्हिजन डेव्हलप पूर्ण करण्यामागे? आता सर जेवढे पण आपल्याकडे टाउन्स वगैरे आहेत, आमच्या हं. टाउनमध्ये जेवढे पण कामं होतात किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं होतात, ते सर्व आमदार साहेबाच्या सानिध्यात होतात. तर बरोबर. त्यांनी समजा त्यांच्यावर जास्त वर्क त्यांनी प्रेशर टाकलं किंवा तुम्हाला आपल्याला आपल्या गावाला, आपल्या सिटीजला अजून सुंदर बनवायचं आहे, की त्यांना बरोबर. अजून युजफुल बनवायचं आहे. हं, हं. तर त्याचा खूप असा आपल्याला फायदा होऊ शकतो. बरोबर. दुसरं हा प्रश्न एका वेगळ्या अँगलने असा आहे, की आता तुमचे पुढचे ज्युनियर्स पास आउट होतायत, मित्र हो. पास आउट होतात हो सर. आणि ते अर्थातच सीनियर म्हणून तुमच्याकडे बघत असतील, की तुम्ही कसं काम करताय. तर त्या ज्युनियर्सना एक सीनियर म्हणून काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? तर त्यांना माझी फक्त एवढीच सल्ला आहे, जर की त्यांना या फील्डमध्ये यायचं आहे, हं, हं. तर त्यांना खूप मेहनत घ्यावी लागणार आणि त्यांना मेन म्हणजे चीटिंग सोडावं लागणार. अच्छा. इथं चीटिंग चालत नाही, नाही चालत अजिबात. नाही सर. शॉर्टकट नसतो कधी. नाही चालत. बरोबर. अ, कारण की सर यामध्ये समजा आम्ही शॉर्टकट घेतले, तर पुढे जाऊन जेव्हा तुम्ही वर्क करता, त्यामध्ये तुम्हाला काहीच जमणार नाही, तुम्हाला जमणार करता नाही. येणार नाही. बरोबर, बरोबर. आणि ते कदाचित एखादा घेतलेला शॉर्टकट कुणाच्यातरी आयुष्यावर बेतू शकतो पुढं हो किंवा सर. त्याचं फार मोठं नुकसान होऊ शकतं. बरोबर.
दुसरं आतापर्यंत आता जे तुम्ही काम केलंय त्याच्यात एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का? की जो प्रोजेक्ट करताना एक वेगळा आनंद किंवा समाधान होतं, काहीतरी वेगळं केलं आपण? सध्या तरी माझा एवढं काही असा एक्सपिरियन्स आला नाहीये. बरोबर. पण तुम्ही ज्यांच्यावर काम करताय हो. त्यांच्याकडून काही ऐकलंय, शिकलंय असं हो, काही? त्यांच्याकडून सर मी खूप शिकण्यात आलोय, की बरं. त्यांनी मला प्लॅनिंग शिकवलं. त्यांनी मला पुढे जाऊन म्हणजे क्लायंटशी कसं डील करतात हं, हं. वगैरे जो आपले क्लायंट आहे त्यांच्या हिशोबाने आपल्याला त्यांचं वर्क करून देणं आहे, ते सगळ्या गोष्टी शिकल्या. आणि बरोबर. मेन म्हणजे सर त्यांच्याकडून मी ऑनेस्टी शिकलोय, होय. की क्लायंटशी ऑनेस्ट राहणे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला. सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर हो. आहे. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये स्टीलची भूमिका अतिशय महत्वाची हो असते. सर. तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघितले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? तर स्टील निवडताना आम्ही 2 किंवा 3 पॅरामीटर्स बघतो, की स्टीलची एक तर क्वालिटी चेक करतो. बरोबर आहे. ब्रँडचा आम्ही हे बघतो, की त्यांची हिस्ट्री कशी आहे किंवा ते चांगलं आहे की नाही त्यांचं मागचं वगैरे. हं, हं, आणि हं. नंतर सर असं बघतो, की जे त्यांचे एक्सपिरियन्स आहे, की आम्ही समजा या ब्रँडचं स्टील वापरलं तर त्यांचं पुढे जाऊन त्याची लाईफ कशी आहे, किती ड्युरेबिलिटी त्याची होती आम्हाला. बरोबर. आम्ही सर ते थोडं सर आम्ही कन्सिडर करून करून पुढे बघतो. त्याला हे करतो. बरोबर. आणि आयकॉन स्टील तुम्ही वापरलंय का? किंवा तुमचा अनुभव कसा आहे आयकॉन स्टील बरोबरचा? आयकॉन स्टीलचं सर आम्ही सध्या वापरलेलं नाहीये, बट आम्ही भविष्यात वापरायचा पूर्ण असा विचार करत आहे आम्ही. बरं, बरं. कारण की आमचा इथे एक्सपिरियन्स खूप छान होता यावेळेस. होय, होय. थँक यू सो मच फॉर दॅट. येस. हे होते इंजिनिअर अभिषेक मिरगे. आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं तसे असे यंग इंजिनिअर खरंच आम्हाला सगळ्यांना हवेत, कारण तुमच्याकडून अपेक्षा आहे, खूप आहेत आमच्या सगळ्यांच्या. आणि अर्थातच हे फील्ड क्रिएटिव्ह आहे, त्याच्यामुळे जेव्हा यंग टॅलेंट ह्याच्यात येतं, तेव्हा अजून त्या क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप मिळतो. पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक आभार, की तुम्ही Thank you, आमच्या sir. बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर आलात आणि इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात. येणाऱ्या भविष्यात हो. तुमच्या हातून असेच आयकॉनिक प्रोजेक्ट्स घडावेत, याच आयकॉन स्टीलकडून मनःपूर्वक शुभेच्छा. थँक यू. थँक यू व्हेरी मच.